नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर टीका करताना देशात आपली सत्ता आहे, मावळात आपला आमदार नसला म्हणून काय झालं, आमदाराचा बाप देवाभाऊ आपला आहे अशी टीका केली. त्यावर गवळीवाडा येथे श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन मतदारांशी संवाद साधला आणि कोण काय बोलते बोलू द्या, लोणावळ्याची आणि मावळची जनता न्याय करेल. लोणावळ्यात सक्षम पर्याय नव्हता, तो पर्याय आपण दिला आहे, त्यामुळे जनता राष्ट्रवादीच्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून देईल आणि न्याय करेल असा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. पाहूया काय म्हणाल्या सुरेखा जाधव आणि आमदार सुनील शेळके. छायाताई आमले तसेच 1 नंबर वार्डातले पारिटे सुधीर भाऊ पारिटे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आज या ठिकाणी असेल तरी त्याचा बाप आमचा आहे, मुख्यमंत्री आमचा आहे, बरोबर की नाही? त्याच्यामुळे सगळ्यांनी कमळ फुलवा. त्यासाठी आमच्या चित्राताई आपल्या लोण्यासाठी नेहमीच वेळ देतात. आज आवर्जून आलेले आहे, काही करून त्यांना कमळ फुलवायचंय आणि तुम्ही आता वचन द्या त्यांना, कुणी पण करोडपती होत्या त्याची जागा आम्ही दाखवणार, बरोबर की नाही? तर सगळ्यांनी कमळासमोरील बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना लोणावळ्याच्या जेवढे आम्ही दिलेत तेवढ्यांना तुम्ही निवडून द्या. काही 4 नंबर आहे, 1 नंबर आहे, 5 नंबर आहे, एवढीच मी विनंती करते. आणि चित्रताईला विनंती करते आपण 2 शब्द महिलांना मार्गदर्शन करा. खूप छान. प्रभाग क्रमांक 10 चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अनिल बाबा महादेव गवळी आणि वैशालीताई सुनील मोगरे या 2 उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि अनिल बाबा आणि वैशालीताईला पाठिंबा मिळावा याकरता या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो आहोत. निखिल भाऊनी खूप पोट तिडकीनं आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. कोण काय म्हणालं त्यापेक्षा या लोणावळ्यातील 60,000 जनतेला आपण काय देणार आहोत हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे निखिल भाऊ तुमच्या मनातील भावना असतील, जो काही रोष आहे तो तुम्ही या ठिकाणी व्यक्त केला. जे काय बोलायचं समोरच्यांना बोलू द्या, परंतु तुमचा एक शब्द मात्र नक्की मावळची आणि लोणावळ्याची जनता देखील पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. लोणावळेकरांना पर्याय पाहिजे होता आणि तो पर्याय हा आजच्या या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून दिसायला लागलाय. त्यांच्या मागे सुनील शेळके गंभीरपणाने उभा आहे हे दिसतंय. म्हणूनच त्यांच्या तोंडून जे काही शब्द येत आहेत त्या सगळ्या परिस्थितीचा देखील विचार आता सर्वजण करूया. ठीक आहे, गवळीवाड्यानं मला भरभरून प्रेम 2019 दिलं आणि 2024 या वाडा म्हटलं की काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे. राज्यात देशात काय होईल माहित आहे, पण गवळीवाड्यात पंचायत दुसरं काय झालं नाही हे मुलाला सांगण्याचं आहे. म्हणून आपण ज्या वेळेला शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करतो त्यावेळेला पुढे संघर्ष करायचा, पुढं आपल्या माणसांशी जोडून घ्यायचं आणि पुढं आपल्या माणसांसोबत एकत्रितपणानं हा नगरपालिकेचा कारभार चालवायचा याचा देखील विचार माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी केला पाहिजे. म्हणून आम्ही गवळीवाड्यामधल्या या दोन्ही अनिल बाबा असेल आणि वैशालीताई असेल या दोन्ही उमेदवाराच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यायचा नाही हे पहिला आम्ही निर्णय केला. शहरामध्ये काँग्रेस पक्ष आपलं चिन्ह बाजूला ठेवील किंवा इतर पक्ष चिन्ह बाजूला ठेवतील आणि एकत्रितपणानं पुढे जाऊ हा निर्णय याच मंदिरामध्ये करण्यात आला. परंतु काही मंडळींनी नंतर बदलले. मग काँग्रेस पक्षाला देखील पंचायत चिन्ह घेण्याची वेळ आली, मला देखील घड्याळ चिन्ह घेण्याची वेळ आली आणि तो निर्णय तुझा होत असताना संयुक्तपणाने आपण निर्णय केला.
आणि गवळीवाड्यातील माझ्या दोनही उमेदवारांकरता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुढे उमेदवार द्यायचा नाही हा निर्णय केला की शेवटी आपला गवळीवाडा हा बालेकिल्ला म्हणत असताना काँग्रेस पक्षाच्या विचाराचे देखील दोन महत्वाचे उमेदवार नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेच पाहिजे आणि या भूमिकेतून आपण राजेंद्र भाऊ सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांना देखील आपण पाठिंबा भर सभेत देऊन दिला की आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत। मी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या काही मंडळींना आव्हान केलं होतं की आपण गवळीवाड्यामध्ये अनिल बाबा पुढे किंवा वैशालीताई पुढे काँग्रेसचे दोन फक्त या जागा आहेत, या दोन जागेंपुढे उमेदवार देऊ नका। जर समंजसपणानं झालं तर एक दोन ठिकाणी आपणही तडजोड करू, परंतु नाही अहंकारामध्ये किती 4-10 मतं पडतात का 50 मतं पडतील मला माहित नाही, पण ही गवळीवाड्यातील 2 सीटं संपूर्ण तळेगावमध्ये संपूर्ण लोणावळा शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्य घेऊन निवडून आल्याशिवाय राहणार नाही हा देखील विषय। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।